त्यांच्या बोलण्याचा सूर मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी असाच होता। मग हे लग्न होऊ द्यायचं नाही म्हणजे नाहीच। कुठे आहे माझी बाटली ग्लास कुठे आहे? पप्पा तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना की ड्रिंक्स घेणार नाहीत म्हणून। अविनाश, अरे ही अशी वशिल्याची नोकरी करण्यापेक्षा आयुष्यभर बेरोजगार राहिला असतास ना तरी पोचलं असतं रे मी तुला। लाचार होऊन माधुरीच्या वडिलांनी दिलेली नोकरी मला स्वीकारावीच लागली, कारण तुमच्या पावलावर पाऊल टाकून जगण्याचा मी जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यात मला अपयश आलं। मिलिंद पवार कुठे आहेत? अगं ते येऊ शकणार नाहीयेत आज। त्या माणसाची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय मी किडनी स्वीकारण्याचा निर्णय घेणार नाही। तू खरंच प्यायला नाहीस काल? शपथ शपथ तुझी शपथ। तू मन लावून काम करतोयस, मग तुझे ते पेडणेकर साहेब तुझ्याबद्दल आम्हाला खोटी बातमी देत आहेत असं आम्ही समजायचं का? आता कसं सांगू तुम्हाला, मला कळत नाही की पेडणेकर साहेब असं का सांगतायत। नाही म्हणजे याच्या तुटपुंज्या पगारात तुम्ही कसं काय भागवणार ना, म्हणजे राहणार कुठे? बरं राहिलात तर कसे राहणार? वडील रिटायर झाल्यानंतर ती जागा बँकेला रिटर्न द्यावी लागणार ना, मग पुढच्या प्लॅनिंगचं कसं काय? नंतर काय बा, अविनाश घेईल की नवीन फ्लॅट? हो का? घरांच्या किमती आता कमी झाल्या आहेत, आणखी कमी होणार आहेत। पगार तुटपुंजा असला म्हणून काय झालं, कसं तरी मॅनेज करेल, नाही का अविनाश? मी थोडं स्पष्टच बोलतो। अविनाश, तुझी तयारी आहे या घराचा घरजावई होण्याची? तू कोण आले ग मोनिका? अगं बाई तुम्ही या ना, या बसा बसा। मोनिका, मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये। मोनिका तोंडाला लगाम घाल। मोनिका अहो रडायला काय झालं? तुम्ही बसा बरं बसा। मोनिका मोनिका जा पाणी घेऊन ये। तुम्ही शांत व्हा, बसा बसा बसा, रडू नका। मोनिका पाणी आण ग। रडू नका, शांत व्हा, पाणी घ्या, रडू नका। अगं मोनिका,
मोनिका खरंच मी खूप खूप वाईट वागले की तुझ्याशी. मोनिका अगं खरंच मी खूप दुष्ट आहे ग. मी खूप वाईट वागले तुझ्याशी. तू हवं तर मला मार. तू माझा जीव घे. जीव घे. तू माझा जीव घे. तू मला मार. अहो काय करताय तुम्ही वेड्यासारखं? नाटकं ती सगळी. काकू आधी तुम्ही हिला बाहेर जायला सांगा. अगं मोनिका खरंच मी तुला सांगते ग, खरंच मी खूप वाईट वागले. मला खरंच माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय का. पण मोनिका अगं मी अशी का वागल्याचा थोडा तरी विचार कर ना ग मोनिका प्लीज. विचार. तू मला माझ्या आठवणी सुद्धा नकोय, कळलं? अगं मोनिका. अगं मोनिका. तुम्ही शांत व्हा. तुम्ही आधी इथे बसा. शांत व्हा. बसा मी सांगते तुम्हाला. शांत व्हा. मग अविनाश, हा काय म्हणणं आहे तुझं? हे काय नवीनच? घर जावाई व्हायचं म्हणजे? नाही नाही, तसं नाही आहे. म्हणजे काय आहे की आमचं म्हणणं जरा तू नीट ऐकून घे. म्हणजे तू या घरचा घरजावई का व्हायचं याचं कारण जरा नीट समजावून घे. हो की नाही नम्रता? हो ना. मी सांगू का? मी नीट समजावून सांगू शकते. असं बघ अविनाश, आम्हाला 2च मुली. माधुरीनी परस्पर तुझ्याशी लग्न ठरवल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. पण त्यातनं एक शहाणपणा मात्र आम्ही नक्की शिकलो. आमच्या प्रियाचं लग्न मात्र आम्ही आमच्या तोला मुलाच्या घरातच लावून दिलं. मम्मा आता माझं काय मध्ये? तू गप्प बस. तर काय सांगत होते, प्रियाची तशी काही आम्हाला काळजी नाही, पण माधुरीचं तुझ्याशी लग्न झाल्यानंतर तिचं कसं होणार याची मात्र आम्हाला काळजी वाटते. म्हणूनच आम्ही असं ठरवलं की लग्न झाल्यानंतर घर जावई म्हणून तू आमच्या घरी राहायला यायचंस. म्हणजे मुलीबरोबर तुला आमचाही आधार होईल आणि दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर आम्हालाही एकटेपणा वाटणार नाही. काय हो? हो, अगदी करेक्ट आहे. नाही म्हणजे काय आहे अविनाश, हे आहे ते हे असं आहे. मग काय ठरवलेस तू? आय एम सॉरी, हे शक्य नाही. येतो माधुरी. हवी आमचं लग्न होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी डाव रचता, पण तुमचा प्रत्येक डाव मी हाडून पाडेन, लक्षात ठेवा. तुम्हीच विचार करा बहिणी, कसे दिवस काढले असतील हो या माणसाबरोबर. अहो पण हे तर म्हणत होते की लग्नाआधी शरद भाऊजी अगदी निर्व्यसनी होते. अहो साफ खोटं आहे हे. असंच खोटं नाटं सांगून लोकांना चुकीची माहिती पुरवून स्वतःबद्दल सहानुभूती मिळवून घेण्याचा प्रयत्न केला यांनी. आणि माझी मात्र चुकीची इमेज लोकांपुढे केली. हो खरंच सांगते तुम्हाला, हो कोण स्वतःहून आपला स्वतःचा संसार असा उद्ध्वस्त करून घेईल हो. यांनी जाणीवपूर्वक, खरंच सांगते जाणीवपूर्वक मोनिकाला माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी कधी काही चांगलं करायचा प्रयत्न केला तर नेहमी नेहमी मध्ये आले हे. शिवाय हे बघा, काय खरं आहे काय खोटं आहे मला काही माहित नाही. तुम्ही काय, शरद भाऊजी काय, तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्यात चांगलं वाईट हे तुमचं तुम्हाला कळायला हवं.
हा आता तुम्हा दोघांमध्ये काही बोलणं मला योग्य वाटत नाही, माझा तो अधिकारही नाही. मोनिकाच्या बाबतीत म्हणाल तर मोनिका आता ही पूर्णपणे आमची जबाबदारी आहे. मोनिकाचा ज्या अवस्थेत आम्ही स्वीकार केला त्यावेळची तिची अवस्था आणि आत्ताची तिची अवस्था यात तफावत आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे आमच्या सहवासात राहून या मुलीचं निश्चित चांगलंच होणार, त्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिंत राहा. हा आता मोनिकाच्या आयुष्याचा विचार न करता तुमचा मोडकळीस आलेला संसार कसा सावरता येईल याचा तुम्ही विचार करा. तुम्ही बसा, शांत व्हा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा ताई, तू आता काय बोलू नकोस मध्ये. सगळी नाटक्यात ग यांची. आधी काय तर नोकरी नीट करत नाही, नोकरी नीट करत नाही. नंतर काय तर साहेबांच्या तक्रारी आहेत खूप. आणि आता काय नवीनच घर जावई हो म्हणे. अरे वा. का तर म्हणे आमच्या घराला सोन्याची कौल आहेत. ओके, जाऊ दे. अविनाशचा ॲटिट्यूड बघून तुला असं वाटतंय का तो मम्मा पप्पांची ऑफर स्वीकारेल म्हणून? अगं नाही स्वीकारणार, पण एखाद्याला टॉर्चर करायचं म्हणजे किती. हा काय काय युक्त्या लढवतायत. ग्रेट. ओके ओके, कूल. मी तुला एक प्रश्न विचारू? विचार. मम्मा पप्पांना सतावणारा प्रश्न बरोबरच आहे ना? रिया. हो हो, आधी माझं ऐकून घे. ओके बघ, आता अविनाशचे वडील रिटायर झाले की त्यांना हा फ्लॅट सोडावा लागेल, बरोबर? अविनाशला इतक्या लवकर तरी एवढा मोठा फ्लॅट घेणं शक्य होणार नाही. आणि समजा घ्यायचं झालाच तर लोन आलं, मग त्याचे हप्ते आले, तुमचं नवीन लग्न आहे म्हटल्यावर हिंडणं फिरणं हौस मौज हे सगळं आलंच की. आणि 12,000मध्ये त्याला हे सगळं भागवणं शक्य होईल? आता तूच म्हणतेस की नाही, मुलगी मुलगा असा भेदभाव आजकालच्या जगामध्ये असू नये म्हणून. ओके, मग प्रत्येक वेळेला मुलीनेच लग्न होऊन सासरी का जायचं? एखाद्या केसमध्ये मुलगा सासरी आला तर काय हरकत आहे? म्हणजे मला असं वाटतं. ओके, आता तूच म्हणाली होतीस की तू तुझ्या पद्धतीने अविनाशला घडवणार आहेस म्हणून. मग हे त्याच्या घरी राहून सहज सोपं होईल तुला का आपल्या घरी राहून? अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. अविनाशमध्ये जो मला बदल घडवून आणायचा आहे तो त्याचे आई वडील मान्य नाही करणार. प्रचंड विरोध करतील ते. पण अवी आणि मी जर इथेच राहिलो तर ते सहज सोपं शक्य आहे. करेक्ट. आणि महत्वाचं म्हणजे अविनाशने माझ्याशी लग्न करायला नकार द्यावा म्हणून त्यांनी जर हे घर जावे नावाचं नवीन टुमणं काढलं असेल तर माझी खात्री होईल. येस. आहो,
ते इन्स्पेक्टर सरपोतदार नेहमी असाच त्रास देणार आहेत का सागरला? आता ते मी कसं सांगणार? बाबा, त्या स्टुडिओतले लोक मला विचारत होते ते पोलीस मला का बोलवायला आलेत म्हणून. त्यांना तोंड कसं दिलंय माझं मलाच माहित. हो ना, मग मुळात चुकीचं वागायचंच नसतं. आता मी काय चुकीचं वागलोय? आता नाही, त्यावेळी. तुला घरात चोरी करायची दुर्बुद्धी झाली ना, त्यामुळे तो ओळख झाली त्यांची आणि आपली. बाबा, इन्स्पेक्टर सरपोतदारांचं नेमकं म्हणणं काय? म्हणणं काय नाही, त्यांना आमच्या बँकेकडून लोन हवंय आणि त्यांचं हे काम मी करून द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे, जी मी कधीही पूर्ण करणार नाहीये. बाबा, मला क्षमा करा. मी चुकलो. का वागलास तू असं सागर? का वागलास? मला ऑडिशनसाठी पैसे हवे होते आणि तुम्ही दिले नाहीत. सागर, ऑडिशन इतकी महत्वाची होती की तू आईचे दागिने चोरलेस? हा, अरे किती दिवस पुरणार होते पैसे सांग बघू? कुठे राहणार होतास? कसा जगणार होतास? काय खाणार होतास? हा, जरा सुद्धा शरम नाही वाटली तुला? चुकलो बाबा. ड्रामाबाजी बंद कर, आज चढवीन तुला. साहेब, तुम्ही तर चांगले लोक दिसतायत आणि तुमच्या घरात हे असं? खरं तर गुन्हेगार मी देखील आहे साहेब. बाबा, हो बेटा. अरे, गाणं हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो हे मी कधी लक्षातच घेतलं नाही. सागर, अवी, डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नको. अरे टेन्शन येणार नाही का मला? तू त्या इन्स्पेक्टर सरपोतदारांचा अवतार पाहायला हवा होतास. मला तर खूप भीती वाटते. अरे, इंडियन आयकॉन कॉम्पिटिशन तोंडावर आल्यावर त्या माणसानी जर खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात टाकलं तर अरे माझं अख्खं करिअर स्पॉइल होणार आहे. हे बघ, तसं काहीही होणार नाहीये, तू काळजी करू नकोस. अरे, त्यापेक्षा जर बाबांनी लोन सँक्शन करून दिलं तर काय हरकत आहे? चालणार नाही का? पण शरद भाऊजींशी तिचं जमेल एक वेळ, पण तिच्या आईशी जमणं कठीण आहे.
प्राची वहिनींची पण कमालच आहे. अगं, मोनिकाच्या मनाविरुद्ध कसं काय तिचं लग्न लावायला निघालात या? परमेश्वरा, आम्ही ह्यांना घेऊन पुण्याला जातो आहोत. रक्षण कर यांचं. ऑपरेशन नीट पार पडू दे. देव बाप्पा, माझ्या पप्पांना लवकर बरं कर. मी तुला आधीच सांगितलं होतं, त्या किडनी डोनरशी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय किंवा बोलल्याशिवाय मी किडनी स्वीकारणार नाही म्हणून. हो, ती व्यक्ती आपल्याला पुण्यातच भेटणार आहे.